क्षेत्ररक्षण त्वरित सजावून घ्या. चला नवतरुण टीम आपण इथे यायचं आहे. नवतरुण टीम आपण इथून उतरायचं आहे खेळाडू कक्षामधून. चला इथे खेळाडू कक्षामध्ये बसा आपण. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जय चिंचोबा अल्लीवाडी टीम, तदनंतर नवतरुण मित्रमंडळ विराथन टीम. सेकंड फरीतला दुसरा सामना आपण पाहत आहेत. चला मॅच लवकर सुरुवात. 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाज ट्रॅक वर इथे सज्ज झालाय जतीन. चला आता स्पीडअप करायचं आहे. चला मॅच लावतोय सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. रितेश बबलू आणि एका बाजूने तुषार. जतीन गुल मार्क वर सज्ज असेल. चांगलं आक्रमक क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. अलीबाडी टीम आपण पाहतायत बोईसर विभागामधून बिलॉंग करणारी टीम. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता या टीमचा. पहिला बॉल वेट अँड वॉच केलं. अगदी चेंडूला भिरकावलेला डिपेक्सच्या कव्हर रिजन मध्ये. पहिल्या बॉलवर रितेशच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 4.
पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक, चेंडू निघून जाईल अगदी. लांबी कमी आणि रुंदी जास्त. काही षटकार आहे पंच एकंदरीत आपण पाहू शकतो. षटकार आहे की चेक केला जाईल, परंतु अगदी जो पडदा आहे आपण अगदी त्याच्या जवळ आला होता. षटकार पंचांनी मात्र घोषित केले गेले आणि 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. 10 रन्स विदाउट लॉस आपण पाहत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा जतीन, समोर रितेश. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. दीपेक्षा कबरच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. धाव संख्या 14, 16 धावा. डीजे 3 बॉल मध्ये 16 धावा खर्च केल्या. जतीनने पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. इथून तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, पुनरागमन करावं लागेल. जतीन पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. समोर रितेश. यावेळेस थोडस व्हेरिएशन जरूर पाहायला मिळालंय. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल, कारण पाहिले तर 3 बॉलवर 16 धावा वसूल केल्या होत्या. चौथ्या बॉलवर सिंगल मिळालाय. आणखीन 1-2 डॉट बॉल येतील का? जतीनला कमबॅक करावा लागेल, कारण 3 बॉल मध्ये 16 धावा. आता 4 बॉल मध्ये 16 धावा स्कोर कार्डवर आहेत. हो व्हेरिएशन आता मात्र चेंडूला फिरक देतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यात. आणखीन इथून एखादा डॉट बॉल जतीन करेल का? कारण आता 5 बॉल मध्ये 16 धावा खर्च केल्यात. एखादा डॉट येईल तर थोडस प्रेशर रिलीफ करेल, कारण पहिल्या 3 बॉलवर 3 मोठे फटके आल्यात. मागचे 2 डॉट बॉल आल्यात. शेवटचा अंतिम बॉल असेल. जतीन, समोर रितेश, बबलू. यावेळेस खराब लाईन टेन व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रॅक्टिस मेन परफेक्ट. इथून सातत्याने सराव खूप महत्वाचा आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. डॉट बॉल येईल का की एखादा चौकार षटकार? रितेशच्या बॅट मधून शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस मात्र हुक मध्ये कन्वर्ट केलाय. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड केलं अगदी डोक्यावरून. हाही षटकार येतोय. षटकाची झाली समाप्ती. सहर्ष स्वागत असेल. पहिल्या ओव्हर्स मध्ये धावा आल्या 23. बिनबाद जबरदस्त बॅटिंग केलंय आणि जतीनवर मात्र हल्ले चढवले गेल्यात. ट्रॅकवर आले गोलंदाज कुशल आणि समोर तुषार आपण पाहतायत. धावसंख्या 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ब्रेक थ्रू द्यावं लागतील. कमीत कमी धावामध्ये रोखावं लागेल आलेवाडे टीमला. परंतु धमाकेदार सुरुवात झालाय. धावसंख्या 23 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकार आणि 1 चौकार रितेशच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळाल्यात. ट्रॅकवर आलाय कुशल आपण पाहतायत. 27 जर्सी क्रमांक. समोर तुषार. कोलबा टप्प्याचा चेंडू सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न. त्याच्या खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल परिपूर्ण केले गेले. सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचलाय. 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस मिस झालाय. एक मोठा फटका खाण्याची संधी होती. चेंडू बाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. गोलंदाज कुशल आपण पाहतायत. 2 बॉल मध्ये 1 धाव खर्च केले. मागच्या ओव्हर मध्ये 23 धावा आल्यात. या षटकाचा विचार केला तर 2 बॉल मध्ये सिंगल.
हो, क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम. आज रितेशने मात्र हल्ले चढवले होते जतीनवर, परंतु सध्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुशल का कौशल? कुशल आपण पाहतायत, कुशल गोलंदाजी सध्या राहिलंय. 3 बॉल मध्ये एक धाव खर्च केले, परंतु रितेशला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. रितेश आक्रमक बॅटर आहे. हो यावेळेस बाहेर पडला का? पिचिंग कुठे झाली बघा. पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे. एकंदरीत नो बॉल. 2+1 3 धाबा असतील. आता फ्री हिटची संधी असेल. टू प्लस वन फ्री हिटचा बॉल असेल. रितेश पुन्हा एकदा सज्ज असेल. आता मात्र सोडणार नाही. या हुक मध्ये कन्वर्ट केलाय. डिप बॅकवर्ड्स केलं, डोक्यावर नाही तो हा षटकार 6. स्कोर कार्डवर आहे. बॉल ची समाप्ती झाली 4. पहिल्या 3 बॉल काय जबरदस्तरित्या हाताळले होते. शेवटच्या जुनी 2 बॉल असतील. षटक क्रमांक सध्या 2. 33 धाबा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. गोटपचा चेंडू, यावेळेस जल टिपण्याची संधी. काय जबरदस्त जल टिपला गेलाय. कॅच ऑफ द डे. अप्रतिम जल टिपला गेले. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. गॉन. आतमध्ये दाखल होत आहे, परंतु रितेशने काही जबरदस्त बॅटिंग केली. कौतुक करावं लागेल. आपण पाहतायत कुशल 3 बॉल अगदी चांगल्या रीतीने हाताळले. त्यानंतर तो नो बॉल आला, त्यावर षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा कम बॅक केलंय. इथून आणखीन एखादा विकेट येईल. शैलेश मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या तर अगदी झपाट्याने वाढलंय. 33 धावा स्कोर कार्डवर आहेत. 30 धावांचं योगदान राहिलं. रितेश बबलू आपण पाहिला, त्यामध्ये 4 षटकार, चौकार आणि एक दुहेरी धाव. 30 धावांचं योगदान जरूर दिलंय. शैलेश मैदानच्या आतमध्ये आलाय. शेवटचा अंतिम बॉल असेल. कुशल गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. कुशल गोलंदाज ट्रॅकवर. तेच चेंडू, पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. बॅक टू बॅक दुसरा झेल टिपतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे सुबेश. काय जबरदस्त 2 झेल टिपल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 विकेटचं बदन, 2 षटकाची समाप्ती. 33 धाबा स्कोर कार्डवर. एक छोटीशी
यश किणी मैदानच्या आतमध्ये दाखल झाला. दुसऱ्या बाजून तुषार आपण पाहतात. हर्ष गोलंदाज ट्रॅकवर सज्ज असेल. तुषार स्ट्राईक एका बाजूने यश आहे. गोलंदाज ट्रॅकवर आला हर्ष. अलिवाडी टीमने मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती. भाडवली संघाला पराभवाच्या छायेकडे नेलं होतं आणि मॅच फिनिश केला होता. इथून जय चिंचोबा अलिवाडी टीम आपण पाहत आहेत. गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होते. पुन्हा एकदा यश. इथून मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहे. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांची टीमची टोटल 35 थोडस थांबवलं गेले. मागच्या ओव्हरपासनं एक षटका जरी आला तरी त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली. कुशलने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट्स प्राप्त केले. आता गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज हर्ष. पुढील बॉल समोर तुषार. स्लोवर वनचा चेंडू होता. पुन्हा एकदा सुयश तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तद्वारा सिंगल मैल. चांगला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे सुयश आपण पाहत आहेत. 49 जर्सी क्रमांक. आता यश आलाय. यशलाही चांगली बॅटिंग करावी लागेल. सध्या टीमची टोटल पाहिली तर 36 धावा स्कोर कार्डवर आहेत. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सिंगल मिळेल. शॉट फाईन एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु एक धाव रोखू शकले नाही आहेत. इथून एक धाव रोखणं खूप गरजेचं होतं कारण तिथे एकदम क्लोज क्षेत्ररक्षक होते. सिंगलच्या मतेनं टीम जाऊन पोहोचते. 37 रन ऑन द स्कोर कार्ड. 37 धावा स्कोर बोर्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे. 3 बॉल फेकून झाला. 3 म्हणजे 2.3 चेंडूची समाप्ती झाली. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तुषारवर जबाबदारी असेल. डॉट बॉल आलाय. हात खोलण्याची संधी देत नाहीये. मागच्या ओव्हरपासून एक फ्री हिटवर षटकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक केले आलेवाडी टीमने. 37 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलमध्ये आतापर्यंत हर्षने खर्च केल्या 4 धावा. स्लोवर वन वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाला. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले अगदी 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 38 धावा. शेवटचा बॉल असेल. आता एकाला रिस्क घ्यावी लागेल कारण 38 धावा स्कोर कार्डवर शेवटचा अंतिम बॉल म्हणजे उर्वरित 7 बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा अंतिम चेंडू असेल. यश. शेवटचा बॉल ऑन साईड करण्याचा प्रयत्न. सिंगल तर मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेल्यात. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 3 षटकाच्या समाप्ती केली. 13च्या सरासरीने 39 धावा 2 गडी बाद. या षटकाचा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्या 6 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या. यशचं मात्र एक हर्षचं मात्र चांगलं षटक राहिलंय. येणारे 6 बॉल असतील. या एक छोटीशी 2. जी कारभारी आल्या तर त्यांच्या संघाला मात्र कोऑपरेट करण्यासाठी 11चे प्रोप्रायटर. धावसंख्या अगदी पाहिली तर 39 धावा. अंतिम षटक कुठला गोलंदाज असेल. 13ची सरासरी अद्यावत केली गेली. आणखीन 13 आल्या तर एकंदरीत 52 पर्यंत मजल मारू शकते परंतु चांगली बॅटिंग करावी लागेल. 60 पर्यंत दर मजल मारेल का टीम नऊ तरुण विराथन. अशोकजी पाटील यांचं शुभ आगमन होतंय. किसनजी पाटील वेलकम. आपलं सहर्ष स्वागत असेल. शेवटचे 6 बॉल असतील आणि 6 मध्ये किती धावा येतील. ट्रॅकवर आले गोलंदाज मानव. गोलंदाज मार्कवर असेल. शेवटचे 6 बॉल असतील. आखरी 6 गेंदे शेष. धावसंख्या 39 धावा. 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजून चांगली बॅटिंग लाईन आहे. हवाई सफर करावी लागेल. समोर यश आपण पाहत आहेत. यशच्या बॅटमधून 2 सिंगल आल्यात. शेवटचे 6 बॉल. मानव गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. हो सुंदर अप्रतिम बॅटची एज जरूर लागले गेले. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. तिसरा धक्का 39 या धावसंख्येवर एसडीचे.
प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा स्कोर काढावा आहेत. शेवटचे 5 बॉल असतील. सुरुवात चांगली केली. पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केला. यशला मात्र परतवलं गेलंय. यश थोडासा स्ट्रगल करत होता. प्रथमेश बंटी मैदानाच्या आतमध्ये जातो. शेवटचे 5 बॉल आहेत. 5 मध्ये 2 हवाई सफर येतील का की आणखीन 1-2 धक्के देतील जय चिंचोबा आलेवाडी टीम. अगदी 20 ते 22 जणांचा स्क्वॉड इथे उपस्थित झालाय आलेवाडी. शेवटचे 5 बॉल. 5 मध्ये 2 हवाई सफर आणि 5 मध्ये आणखीन 2 विकेट्स क्षेत्ररक्षण करणार टीमसाठी. व्हाईट बॉल खराब लाईन त्यात लेंथने गोलंदाजी केले. व्हाईट बॉल टीम जाऊन पोहोचेल 40 रन 40 धावा स्कोर कार्डवर. आणखीन 10 ते 15 धावा खूप निर्णायक असतील. सध्या 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणखीन 5 बॉल आहेत. गोलंदाज मानव पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज ट्रॅकवर. शेवटचे 5 बॉल. प्रथमेश एक आक्रमक फलंदाज. हो यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा काळी राहिलाय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. शेवटचे 4 बॉल आहेत. आलेवाडी टीम चांगली गोलंदाजी करते. पहिलं षटक महाग ठरलं. तदनंतर 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा खर्च केल्या. आता मात्र अंतिम षटक मार्गस्थ आहे. शेवटचे 4 बॉल. डगआउट बंद अपेक्षा असेल 2 मोठे हिट. ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला वेट करून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. हाय तो चौकार. 4. रन. शेवटचे 3 बॉल असतील. मानव डॉट बॉल हाताळावे लागतील मानवला आणि आणखीन एखादा हवाई सफर. जरी 50 क्रॉस होतोय तर एक फायटिंग स्कोर असेल. सध्या 44 धावा स्कोर काढावे आहेत आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शेष. हो अगदी कोलवा टप्पाचा चेंडू होता. बॅटची एज जरूर लागलेले. सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि ते सॅक्रिफाईस केलं जात आहे. फलंदाजाला परतावं लागेल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. या ऐकूया सुमधुर संगीत. हो या वेळेस लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. एकच धाव असेल. व्हाईट बॉल म्हणजे 1+1 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 47. शेवटचे 2 बॉल. नयन शेवटचे 2 चेंडू असतील. धावसंख्या 47. 47 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आलेवाडी टीम करेल आणि 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न विराटन टीम करेल. हो 9च्या बॅटमन नैरम्य फटका पाहायला मिळालाय. 6 धावा. धावसंख्या 53 रन्स. डिझ असेल. एखादा हवाई सफर 60 धावांचा टार्गेट राहील. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम चेंडूवर शेवट कुठला संघ गोड करेल. शेवटचा बॉल. 53 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल असेल. हो क्या बात आहे. चांगला चेंडू हाताळा केलाय. 4 षटकाची समाप्ती झालाय. स्कोर कार्डवर धाव लागल्या 53. 54 धावांचं लक्ष असेल विजयासाठी आणि 54 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील. पुन्हा एकदा शिकांजी पाटील आपल्या समेत जोडले जातील.
थँक्यू नितीनजी पाटील सर. अगदीच मागच्या इनिंगमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, मागची सलग 4 दिवस या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. येणाऱ्या 3 दिवस आपल्यासोबत ते असणार आहेत. अगदीच काही वेळापूर्वी या ठिकाणी किसनजी पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीनं अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा आम्ही करतोय शब्द सुमनांना सहर्ष स्वागत. त्यासोबत सर्व मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. सेकंड राऊंडचा हा सेकंड मॅच आणि त्या सेकंड मॅच मधील सेकंड इनिंगला होते सुरुवात. अगदीच पहिल्या फेरीमध्ये फलंदाजी करत असताना टीम नवतरुण मित्रमंडळ विराथांना तब्बल 54 धावा काढण्यासाठी दिल्यात. त्या म्हणजे टीम श्री चिंचोबा आलेवाडी या संघाला बोईसर विभागातील एक संघ पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये सफाळी परिसरातील हा संघ. 24 चेंडू 54चं लक्ष. गोलंदाज रितेश. रितेश ज्याला बबलू या नावाने जास्तीची प्रचिती मिळाली तोच रितेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर. त्याच्यासमोर बॅटर मिस्टर मोहित. सॉरी कुशल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू रितेशचा अप्रतिम डिलिव्हरी. निर्धाव जाणार आहे चेंडू पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक दुसरा या वेळेला काय घडतं. दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. रितेशनं अगदीच दुसऱ्या चेंडूवर आपल्या संघाला यश मिळवून दिल्या. जाऊया आमच्या संगीत कक्षामध्ये. एक विकेट कुठलाही धाव अजूनही आलेवाडीच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. गोलंदाज रितेश अगदीच दुसऱ्याच चेंडूवर. रितेश अर्थात डब्लू आपल्या नावावर केला. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू या वेळेला अगदीच शेवटच्या मोमेंटला शॉटला चेक केला. शैलेश निकम या चेंडूला कलेक्ट करताना पाहायला मिळतो. अगदीच अप्रतिमरित्या हा झेल टिपला जातो. पण बाउंड्री लाईन या ठिकाणी चेक केली जाते. अगदीच विकेट असेल. सेफली हा झेल कंप्लीट झाला. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट. न्यू बॅटर मिस्टर शुभम इन ऍक्शन मध्ये. बबलून जर पाहिलं मागचे 2 चेंडू 2 विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. शुभम ऑन स्ट्राईक जाताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर अगदीच त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ मात्र या सामन्याकडे आवर्जून हा सामना नक्कीच पाहत असेल. टक लावून हा सामन्याला पाहत असेल. कारण जो संघ इथून विजयी होईल तो मात्र खेळेल त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघासमोर. या वेळेला अगदीच जास्तीचा बाहेर जाणारा चेंडू पंच किशोर पाटील सरांना या ठिकाणी एक्सरसाइज करण्याची संधी बबलू देताना पाहायला मिळतो. स्वर चेंडू येतो. अतिरिक्त धावेल. या एका अतिरिक्त धावेनं धावेचा श्री गणेश झालेला पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा खेळ झाला. 1 धाव धावफलकावर. या वेळेला लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न.
निर्धाव चेंडू असेल. 4 चेंडूंचा खेळ झाला. 1 धाव धावफलकावर. 2 विकेट डाऊन. टीम श्री चिंचोबा आलेवाडी त्यांच्या विरोधामध्ये नवतरुण मित्र मंडळ विराथन. या वेळेला अगदीच या वेळेला देखील डावखुऱ्या बॅटरसाठी बाहेर निघणारा हा चेंडू आणि पंच दर्शवतायत आणखी एक स्वर चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव येईल. 2 धावा धावफलकावर लागला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही धावा जर पाहिल्या तर अतिरिक्त रूपाने आल्यात. अजूनही बॅट आणि बॉल यांच्यामधून धाव येताना पाहायला मिळत नाही. या वेळेला खाली राहिलेला चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा प्ले अँड मिस चेंडू डॉट निर्धाव. षटक संपत्या. 2 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम श्री चिंचोबा आलेवाडी. रितेशनं पहिलं षटक अगदीच सेफली हाताळले मैदानाच्या आतमध्ये. फक्त 2 धावा त्यानं खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आणलं जाईल. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश बंटी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. दुसरं षटक हाताळण्यासाठी दरम्यान षटकातील पुढचा चेंडू यावेळेला अगदीच चांगल्या रीतीने चेंडूला कट केला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतं. चेंडूला फील्ड केला जातो. तोपर्यंत 1 धाव. बॅटमधून येणारी ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. या एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. शुभम ऑन स्ट्राईक. शुभम अगदीच स्ट्रगल करताना पाहायला मिळतं या इनिंग मध्ये. मागच्या इनिंग मध्ये त्याची बॅटिंग नक्कीच चांगली राहिली होती. या वेळेला कशा पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करेल. प्रथमेश टू शुभम. अगदीचा फुलटॉस चेंडू बॅटरनं सोडून दिला. वाईट चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा अतिरिक्तच्या रूपाने आल्यात. फक्त 1 धाव बॅटच्या साह्याने आली पाहायला मिळतोय. धावफलकावर 4 धावा पाठलाग करायचंय 54चा. पुन्हा एकदा डॉट. आणखी एक निर्धाव. आता मात्र शुभम अंडर प्रेशर येताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळल्या. गोलंदाज प्रथमेश बंटी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. यावेळेला बॅटची एज आणि टेकन. अगदीच बंटीच्या खात्यामध्ये ही विकेट जाताना पाहायला मिळेल 4 या धावसंख्येवर. बाकी
आज जर आपण पाहिलं तर सर्रासपणे म्हणतो प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, पण संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये 350 वर्ष अगोदर म्हणून ठेवला, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. इथून प्रयत्न करावा लागणारा, इथून बॅटरला प्रयत्न करावा लागणारा, प्रयास करावा लागणारा, मेहनत करावी लागणारा, आपण केलेला सराव, आपण केलेली प्रॅक्टिस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आठवावी लागणार आहे. आणि या वेळेला चेंडूला फेकून दिला, ठोकला. अगदीच इथं संघर्ष करत असताना येताना पाहायला मिळतोय षटकार. या षटकाराची धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 1-0, 10 धावफलकावर. बॉलर नेम करण, गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 षटकार अखेर जर पाहिलं तर 10 धावा धावफलकावर. अगदीच शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. इथून मात्र कॉन्फिडन्स देऊन जाईल का टीम आलेवाडीला? या वेळेला पुन्हा एकदा बॅटर अगदीच थोडासा लेट झालेला पाहायला मिळतो. एकेरी धाव येताना पाहायला मिळेल, पण टीम आलेवाडीसाठी अगदीच जमेची बाजू असेल ती म्हणजे बेटर सर्वेश स्ट्राईक जाईल, ज्याच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळला. या वेळेला खाली राहिलेला हा चेंडू आपला पाहायला मिळतो. आणखी एक डॉट बॉल. असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. बदललेला हा एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. इथून स्वतःवर विश्वास ठेवावा लागणारा बॅटर सर्वेशला. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेट होतो. बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. आणखी एक डॉट बॉल. आलेवाडी संघ इथून मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय, पण इथून जर चांगले बॅटिंग आपण करू शकतो, कारण या अगोदर आपण चांगला क्रिकेट खेळलात म्हणून आपण सेकंड राऊंड मध्ये आहात. या वेळेला फुलटॉस चेंडू, फ्लिकचा फटका, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक, वन बाउन्स चेंडू शतरक्षकाला भेदून चेंडू सीमारेषे पार येतोय. चौकार डीजे. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर गतीतला चेंडू, व्हेरिएशन या ठिकाणी दाखवत असताना आपला पाहायला मिळतोय करण. आणि निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या 15 वर स्थिर असली आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 39 ची गरज आहे. या वेळेला हा षटकार येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, अगदीच लांब 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 वरचा हा षटकार येतोय. या षटकारानंतर शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करून दाखवेल का श्री चिंचोबा आलेवाडी हा संघ? जाऊया डीजे कक्षामध्ये.
बॉलर नयन. नयन हा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. इथून मात्र 6 चेंडू आणि 33 धावा. अगदीच जर पाहिलं तर आलेवाडी संघासाठी इथून परतीचे सर्व द्वार कापून टाकले गेले आहेत. या तर लढून मारा, या तर उड्या मारून मारा. यावरला ठोकला. आणखी एक षटकार येताना पाहायला मिळतोय. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार येताना पाहायला मिळतात. मागच्या चेंडूच्या शेवटच्या चेंडूवर आला तो षटकार आणि या चेंडूच्या अगदीच पहिल्या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळतो. आता मात्र 27 ची गरज आहे. 5 चेंडू आणि 27 ची गरज. नयनच्या पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अगदीच खोदून काढला तो चेंडू पाहायला मिळता. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदीच वरती तो चेंडू षटकारासाठी जाताना पाहायला मिळाला. यावर येईल 1 धाव. दुसरी धाव घेण्याची संधी मिळणार नाही. आता मात्र 4 चेंडू आणि 26 धावा. 4-26. इथून सुद्धा एखादा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडेल का? आलेवाडी संघासाठी यावेळेला पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. नयनकडे चांगला अनुभव आहे. एक षटकार त्यांना पहिल्या चेंडूवर खाल्यानंतर बॅटरला 2 चेंडू अगदी सेफली खेळण्यामध्ये भाग पाडला. मागच्या चेंडूवर एकेरी धाव आली. हा चेंडू निर्धाव. सामना इथून मात्र जात असताना आपला पाहायला मिळतोय तो म्हणजे नवतरुण मित्रमंडळ विराथन संघाच्या बाजूने यावेळेला फुलटॉस चेंडू. त्याला देखील स्क्वेअर लेग मध्ये खेळला पण चेंडू षटकारासाठी जाऊ शकला नाही. येणारी 1 धाव. या मॅचची आता मात्र आपण औपचारिकता इथून पूर्ण करतो. तर यानंतर मी या त्रिशिका 11 यावेळेला चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. यानंतरच्या सामन्यासाठी त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा आपण टॉससाठी यायचा. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघ आपण टॉससाठी रेडी राहायचं. कॅप्टन आपण या लगेच. सामना संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. त्रिशिका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदीच टीम पाहायला मिळेल. नवतरुण मित्रमंडळ विराथन. चला विराथन संघ कॅप्टन आणि त्रिशिका 11 आपण सुद्धा टॉस साठी या. मी अशोकजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या हस्ते आपण करूया या आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा टॉस.